अकोला शहर से 14 लोग लापता। 18 वर्षीय लड़के की तलाश आखिरकार सफल रही। 18 दिनों की कड़ी जांच के बाद अकोला पुलिस ने लड़के को पंढरपुर से सकुशल बरामद किया है। 11 नवंबर को अपने पिता की नाराजगी के चलते घर से निकले लड़के के लापता होने से इलाके में चिंता फैल गई थी। शुरुआत में अपहरण का शक था, लेकिन पुलिस ने लगभग 200 सीसीटीवी फुटेज चेक किए और लड़के की गतिविधि के बारे में सुराग मिला। उसे अकोला रेलवे स्टेशन पर कोल्हापुर जाने वाली एक ट्रेन में देखा गया और फिर दो टीमों ने 7 तालुकाओं में तलाशी अभियान चलाया और मोबाइल फोन जैसा कोई साधन नहीं होने के बावजूद भी पुलिस ने हार नहीं मानते हुए जांच जारी रखी। आखिरकार पंढरपुर इलाके में लड़के को ढूंढ निकाला और 21 दिन बाद लड़के को उसके माता पिता को सौंप दिया गया है। अतिशय आनंद होत आहे। एक खूप चांगलं उत्तम डिटेक्शन अकोला पोलीस दलांचा झालेला आहे। पार्श्वभूमी अशी आहे की 11 नोव्हेंबरला एक 14 वर्षाचा मुलगा 9th क्लासमध्ये ते शिकत होता। 14 वर्षाचा मुलगा काही न सांगता आई वडिलांना काही न सांगता निघून गेला होता। काही त्यांना वाईट सवय लागली होती आणि त्यामुळे कदाचित वडिलांनी त्यांना ओरडले होते त्यांच्यावर की असं करू नका, तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देणार मी। तर ते थोडासा मुलग्याच्या मनामध्ये असं झालं की मला काही होऊन जाणार, तर त्यामुळे ते स्वतःहून निघून गेला होता आणि त्याच्यानंतर एक मिसिंग केस दाखल झाली होती। नंतर त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टचे जे गाईडलाईन्स आहेत त्यानुसार आम्ही किडनॅपिंगची केस सुद्धा दाखल केली होती, परंतु त्याच्यामध्ये ते मुलगा काही न सांगता स्वतःहून निघून गेला होता असा प्रथमदर्शनीय ते आमच्या निर्देशनात आला होता। त्याच्यानंतर भरपूर शोध पोलिसांनी घेतला होता, भरपूर सीसीटीव्ही फुटेज आम्ही तपासले होते, परंतु काही त्याच्यामध्ये आम्हाला क्लू भेटला नव्हता। ते 17 दिवस नंतर त्यांचे आई वडील मला स्वतः भेटले होते, एसपी ऑफिसमध्ये येऊन भेटले होते। नॉर्मली व्हिजिटरला भरपूर 50-60 व्हिजिटर्स एक दिवसमध्ये येतात, तर सर्व व्हिजिटर्सला जास्त वेळ आपण देऊ शकत नाही, 5-10 मिनिट प्रत्येक व्हिजिटला आपण देऊ शकतो, परंतु केस अतिशय संवेदनशील होता, त्यामुळे स्वतः मी 1.5 तास 2 तास आई वडिलांची चर्चा केली होती, त्यांच्याशी विचारपूस केली होती की कुठे कुठे ते जाऊ शकतात, कुठे नातेवाईक आहेत, कोण मित्रमंडळी आहे याचे, कोण शिक्षक आहे, काय आहे। त्याच्यानंतर 2 टीमचं गठन केलं होतं। एक एलसीबीची टीम होती, एक खदानची टीम होती। 2 टीमनी अतिशय उत्तम कामगिरी केली, कारण की एलसीबीची टीम आणि खदानची टीम जे एसडीपीओ सुदर्शन पाटील आणि पीआय केदारे साहेबांचे अध्यक्षतेखाली होती, त्यांनी कमीत कमी 200 सीसीटीव्ही फुटेजेस तपासले होते। त्याच्यामध्ये मुलग्याचा जे वडील आहे त्यांनी सुद्धा खूप कॉपरेशन दिला होता आणि नंतर असा आम्हाला आढळून आल्यास की तो रेल्वे स्टेशनमधून एक फुटेजमध्ये ते दिसलेला आहे। त्याच्यानंतर काही एक टीम आमची मुंबईला रवाना झाली होती, एक टीम आमची नंतर असं दिसलं की ते कोल्हापूरची ट्रेनमध्ये बसलेलं आहे। तर कमीत कमी 1500 किलोमीटरचा प्रवास आमची टीमनी, असे 4 अधिकारी 20 लोकांची टीम होती, 1500 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे आणि 7 जिल्ह्यामध्ये ही टीम जाऊन आलेली आहे तो मुलग्यासाठी। आणि हे कालावधीमध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे इलेक्शनचा बंदोबस्त सुद्धा होता, पोलीस दलावर खूप तणाव सुद्धा होता, आमचे रिसोर्सेस फार स्ट्रेच होते, तरी सुद्धा अतिशय संवेदनशील मुद्दा होता आणि एक मुलगा हरवलेला आहे म्हणजे आईला पण कसा रात्री झोप येणार, कुठे गेलेला आहे, काही घातपातची कधी शक्यता असतात, तर त्यामुळे टीमनी खूप चांगली मेहनत केली। नंतर असं समजण्यात आलं की ते पंढरपूरवर उतरलेलं आहे। नंतर पंढरपूरमध्ये टीमनी 2-3 दिवस तिथे टीम होती आणि हे पूर्ण दरम्यान आमच्याकडे काहीच क्लू नव्हता, त्याच्या मुलग्याकडे काही फोन नव्हता, आमच्याकडे काही टेक्निकल पुरावे नव्हते, तरी सुद्धा पंढरपूरमध्ये त्याचे फोटोज खूप व्हायरल केले। खूप ठिकाणी मंदिरच्या परिसरामध्ये भरपूर ठिकाणी जिथे फ्रीमध्ये जेवण भेटतात तिथे टीम जाऊन आली। तर खूप आनंद होत आहे की काल आम्हाला तो मुलगा आमची टीमला सापडलेला आहे आणि अतिशय चांगली व्यवस्थामध्ये तो मुलगा आहे आणि ते टीमनी आज मुलगेला इथे आणलेला आहे। एक उत्तम उदाहरण आहे की कसं कारण की खूप ब्लाइंड केस होता, तर कसं एक ब्लाइंड केसमध्ये सुद्धा जर पोलिसांनी मनावर घेतला तर आपण कोणताही चॅलेंज असो आपण अचीव करू शकतो। आमचे जे सर्व सहकारी आहे, आमची सर्व टीम आहे, म्हणजे सुदर्शन पाटील एसडीपीओ, पीआय शेळके, पीआय केदारे आणि आमचे सर्व कर्मचारी जे ऑन ग्राउंड होते
त्यांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे याच्यामध्ये आणि 10,000चा रिवॉर्ड पण मी यांच्यासाठी घोषित करत आहोत आणि एक असं डिटेक्शन म्हणजे ब्लाइंड केसमध्ये डिटेक्शन करणे, कारण की याच्यामध्ये काहीच क्लू आमच्याकडे नव्हता, कोणतेही टेक्निकल एव्हिडन्सेस नव्हते, फक्त सीसीटीव्ही फुटेजेसवर. आणि याच्यामध्ये कमीत कमी सांगायचं आहे तर 300 विटनेसेसचा इंटरव्ह्यू आमची टीमने केलेला आहे, कारण की पुरावे कोणाकडे नव्हते. त्याचे मुलग्याचे नातेवाईक, मुलग्याचे मित्रमंडळी हे सर्वांसोबत म्हणजे बसने 2-2 तास जाणून घेणे की कुठे कुठे जाऊ शकतात. तर खूप चांगलं डिटेक्शन झालेलं आहे आणि आज आपल्या समोर आम्ही ते जे मुलगा आहे त्यांना त्यांचे आई वडिलांच्या ताब्यात देणार आहोत. तर मी आमच्या टीमच्या पुन्हा अभिनंदन करतो आणि असंच म्हणजे अकोलाकरांना विनंती करतो